आज घरी मक्याचे कणीस आणलेले आहेत, तर याची जे साल आहे ते आपण फेकून देतो। त्यापासून एक शोपीस कसे बनवायचे आणि त्याचा उपयोग कसा करायचा ते मी या व्हिडिओमधून दाखवणार आहे। त्याच्या पाकळ्या कशा बनवायच्या आणि त्यांना आकार कसा द्यायचा हे सांगणार आहे। अगदी क्रेप कागदाची फुलं आपण जशी करतो ना तसंच हे करायचं आहे। कैचीच्या सहाय्याने मी पाकळीला आकार दिला आहे। अशा लहान मोठ्या पाकळ्या करून झाल्या आहेत। आता या दोऱ्याच्या सहाय्याने बांधून घेऊयात। पाकळ्या छानपैकी बांधून झाल्या की सुंदर फूल तयार होतं। बघा किती सुंदर फूल तयार झालं आहे। पुष्पगुच्छांसोबत येणारे हे वेगवेगळे आकार असतात ते सुद्धा आपण फेकून देतो, तर त्याचा उपयोग पण मी इथे करणार आहे। लहान मोठी फुलं तयार करून झाली आहे। आता मी ते फेविकॉलच्या सहाय्याने चिपकवले। आता याला लाकडाला जे पॉलिश करतात ना ते पॉलिश करणार आहे, म्हणजे पॉलिश केल्यानंतर ना ते छान राहतं, लवकर खराब होत नाही। कापडाच्या सहाय्याने मी पॉलिश करून घेत आहे। 2 कोट करायचे आहेत आणि त्याला खूप छान चमक येते बघा। जिथे कापड जाणार नाही तिथे ब्रशचा वापर करणार आहे। पॉलिश सुकल्यानंतर ते खूप छान असं चमकदार दिसतं। आतल्या साईडने वगैरे कापड जात नाही म्हणून मी तिथे ब्रश वापरत आहे। हे एक पाम ट्रीचं सुकलेलं पान आहे, त्याचं सुद्धा मी एक शोपीस केलं आहे। असे मी 3 शोपीस केले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे, आणि त्याचा उपयोग कसा करायचा ते पण मी दाखवणार आहे। आता त्याला मागच्या साईडने मी फेविकॉल लावून घेतला आहे। 15 ते 20 मिनिट फेविकॉल सुकू दिला आणि नंतर ते दाराला चिपकवलं आहे। हे एका बेडरूमच्या दाराला मी चिपकवलं आहे। आणि हे समोरच्या दाराला लावलं आहे। आणि हे दुसऱ्या बेडरूमला मागच्या वर्षीच मी लावलं होतं, त्याचं आता पॉलिश थोडं खराब झाल्यासारखं दिसलं म्हणून मी पुन्हा पॉलिश करत आहे त्याला। तिन्ही दारांना हे 3 शोपीस मी लावले आहेत। माझी ही कल्पना तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा।